नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू अनघास डेली नेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप मस्त आणि मजेत असाल. मी अनघा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि त्याची पूजा मला करायची आहे. सो मग ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत आणि म्हणजे ओव्हरऑल डेज मी तुमच्याबरोबर इन्क्लूड करणार आहे. तर तुम्ही तो आवडीने बघाल अशी मी आशा करते आणि तुम्हाला तो कसा वाटेल हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका. चला तर करूयात ह्या व्हिडिओची सुरुवात आणि बघूयात आपण काय काय क्षण आपल्याला आजच्या दिवसामध्ये टिपता येतात. सगळ्यात अगोदर आपण घरातल्या सर्व लाईट्स ऑन करून घेऊयात, कारण घरामध्ये जेवढा जास्त प्रकाश असेल तेवढं जास्त फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं. म्हणून घरामध्ये जेव्हा किंवा मला पूजा चालू करायची असते किंवा मला असं थोडंसं डल वाटत असतं तेव्हा मी घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करत असते आणि मग मी माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. नाहीतर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर परीने थोड्याशा पिलोज खाली ठेवल्या होत्या तिला बसण्यासाठी, चेअर बनवण्यासाठी. तर त्याचे पिलोजसुद्धा आपण उचलून ठेवूयात, म्हणजे आपल्याला पूजा करायला सोयीस्कर जाईल आणि मार्गसुद्धा मोकळा होईल देवाराजवळचा. आणि या चिमणीबरोबर थोडीशी मी मस्ती केली, कारण का तिला असं खूप जास्त त्रास द्यायला कधी कधी मला खूप जास्त आवडतं. म्हणजे ती इरिटेट होत नाही, पण तिला छान वाटतं जेव्हा मम्मा तिच्याबरोबर मस्ती करत असते. मग दिवसातून असं 2 ते 3 वेळास माझं तिच्याबरोबर चालू असतं असं काहीतरी मस्ती करणं आणि तिला इरिटेट करणं. बरं वाटतं, कारण का ती खूप नॉटी आहे ना. किचन ओटा साफ करत असताना हे जे 2 कुकर आहेत माझे, ते मी इथे आणून ठेवलेले, पण आता परत ते मी बॅक टू प्लेस नेत आहे गॅस शेगडीवर ठेवायला, कारण का त्या प्लॅटफॉर्मला मला यूज करायचा आहे पूजा करण्यासाठी. म्हणून कुकरला आपण थोडा वेळ गॅस शेगडीवर ठेवूयात आणि मग आपण पूजेला सुरुवात करूयात. का काय केलंस तू त्याला? दाखव. का नाही चालत ते? कोणतं बटन नाही चालत ते? काहीतरी केलं असशील. चालतोय. चालतोय. हे काय खालचा चालतोय? हे काय कोणतं? हे खालचं नाही चालत, ती 3 लाईन. पण ते कशाला पाहिजे तुला? ते कशाला पाहिजे? काय होतं त्याच्याने? अरे हे ते दाखव. हे काय चालतं? ठीक आहे ना, ते डायरेक्ट पॉज होतं असं केलं की. बंद करू टीव्ही? मिल्कशेकला दूध फ्रीज उघडायचं असतो परी. आता नाही काय मिळणार आहे? तू आत्ताच खाल्लंयस ना. ब्रेकफास्ट सकाळी होतो, संध्याकाळी स्नॅक्स होतो. ओके. योगर्ट कोणता फ्लेवर? ते आम्रखंड आहे, ते आता बनवायचे आपल्याला जेवणामध्ये. मँगो फ्लेवर नंतर देते. ओके. बंद कर आता फ्रीज. केला बंद? काय देऊ? बस देऊ अजून.
आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात अगोदर मी थोडासा देवारा साफ करून घेतला, फोटो पुसला, त्याला छान असं गंध लावलं आणि त्याचबरोबर इतर देवांना सुद्धा अंघोळ घालून त्यांना त्यांच्या जागी बसवून दिलं. महालक्ष्मी मातेची सुद्धा स्थापना केली आणि मग सगळी पूजा झाल्यानंतर बाप्पाला छान असं दिव्याने आणि धूपने ओवाळलं, छान अशी प्रार्थना केली, श्लोक म्हटलं, दरवाजाजवळ उंबरटा पूजन केलं, बाहेर सुद्धा छान असा दिवा लावणार आहे मी आता, सो त्याची सुद्धा तयारी करत आहे. आणि अशी सगळी प्रार्थना झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि मग थोडेसे मंत्र उच्चारले आणि स्वामींना मुजरा केली. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला माझा नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळू देत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परीचं सुद्धा संध्याकाळचे श्लोक म्हणून झाल्यानंतर स्वामींना मुजरा करणं मॅन्डेटरी असतं आणि ती नेहमी करत असते. त्यानंतर ती तिच्या आजीच्या आणि आजोबांच्या सुद्धा पाया पडते, त्यानंतर आईबाबांच्या सुद्धा पाया पडते, त्याच्यानंतर संगीता आजीच्या सुद्धा पाया पडते. आणि असं सगळं करून माझी मार्गशीर्ष मधल्या 3ऱ्या गुरुवारच्या महालक्ष्मी मातेची सुद्धा छान अशी पूजा झालेली आहे आणि घरामध्ये खरंच खूप प्रसन्न भाव निर्माण होतो, पॉझिटिव्हिटी येते, काहीतरी असा सण समारंभ असल्यासारखं वाटतं आणि घर एकदम चैतन्याने भरून जातं. म्हणून पूजापाठ करणं मला प्रचंड आवडतं आणि मी ते कधीच चुकवत नाही. त्यानंतर मी दरवाजावर आंब्याचा डहाळा बांधलेला आहे, कारण दरवाजावर जेव्हा आपण आंब्याचा डहाळा बांधतो तेव्हा घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येत नाही. त्याचबरोबर मी उंबरटा पूजन सुद्धा केलेला आहे. बाहेर संध्याकाळचा छान असा दिवा लावला आहे, धूप लावलेला आहे, म्हणजे त्याच्याने घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडेल आणि फक्त पॉझिटिव्ह वाईब्स घरात राहतील आणि छान आणि प्रसन्न वातावरण असंच टिकून राहील. त्यानंतर मी सगळं माझ्या पूजेची जी काही थोडासा पसारा झाला होता, जे काही निर्माल्य होतं ते मी पुन्हा एकदा पिशवीमध्ये भरलेलं आहे आणि ते निर्माल्य साफ करून आपण निर्माल्याच्या जागी ठेवत आहोत. मग जेव्हा केव्हा मी बाहेर जाईल तेव्हा मग मी ते पाण्यामध्ये सोडून देणं प्रेफर करत असते. तर थोडीशी पानं उरतात, जी आपण 5 पानं पूजेसाठी आणत असतो त्याच्यातून थोडीशी पानं उरतात. त्याच्यातला आंब्याचा डहाळा मी दरवाजाला बांधलेला आहे आणि बाकीची पानं जी काही उरलेली, ज्याचा यूज नव्हता, ते मी आता निर्माल्यामध्ये सोडणार आहे. त्यानंतर उरलेली पूजेची फुलं सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत, म्हणजे पुढच्या दिवसासाठी ती आपल्याला उपयोगाला येतील. जागच्या जागी तेलाची बाटली ठेवलेली आहे. त्याचबरोबर आता मला पुढच्या कामाला सुद्धा लागायचं आहे. कोणाला लागायच्या अगोदर मी किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरण्याचा प्रेफरन्स ठेवत असते, म्हणजे जेणेकरून मला किचन ओट्यावर कोणत्याही प्रकारचा पसारा दिसणार नाही आणि जेवण बनवायला मला एकदम मोकळं जाईल. पण त्याच्या अगोदर मला देवीची पोथीसुद्धा वाचायची होती, तर मग मी देवीपुढे थोडेसे श्लोक म्हटले, प्रार्थना केली आणि त्यानंतर मी महालक्ष्मी मातेची जी पूजाची जी पोथी असते ती मी वाचलेली आहे आणि त्याचबरोबर श्रीसूक्तसुद्धा मी बोलत असते. तर स्वामींचं श्रीसूक्तसुद्धा मी बोललेली आहे आणि जेव्हा आपण ती कथा वाचत असतो तेव्हा त्या कथेमध्ये जो एक जीव निर्माण होतो तो अगदी आपण मनातून जेव्हा ती कथा वाचत असते तेव्हा तो जीव
नव्याने निर्माण होतो आणि खूप आजूबाजूला अशी जिवंत परिस्थिती आहे असं ते फील होतं की देवी आपल्या आजूबाजूलाच आहे. आणि त्याच्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर मी देवीची आरती केलेली आहे छान अशी. महालक्ष्मी मातेची आरती केली, गणपती बाप्पाची केली, शंकर भगवानची केली आणि त्याचबरोबर परीने सुद्धा थाळ वाजवलेला आहे. काहीतरी शोधायला गेलेली किचनमध्ये, पण मी आरती करत होती आणि माझं लक्ष नव्हतं की ती काय करते, पण ती चक्क थाळ आणि चमचा घेऊन आली आणि ती वाजवत होती. छान वाटलं. आरती करत असताना थोडीशी मस्ती करण्यात आली परीला, म्हणून ओरडा दिलेला आहे, कारण का शिस्त थोडी तरी पाहिजे. आणि माझं असं असतं की मी नाऊ आय हॅव स्टार्टेड मेंटेनिंग डिसिप्लिन, कारण का आता ती अबाव 5 इयर्स होत आहे, त्यामुळे आता थोडासा तिच्यामध्ये जो हट्ट आहे तो कमी करायचा आहे. आणि आता थोडीशी ती मोठ्या वयात जात आहे, त्यामुळे थोडंसं स्ट्रिक्टनेस वाढलेला आहे आई म्हणून, आणि तो कठीण जातो मला कधी कधी, पण ते करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणून ती चुकली होती, म्हणून तिला ओरडलीसुद्धा होती. आणि मग ती असं चेहरा करून बसली की मलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि कळत नाही की काय करावं, आणि माझं सुद्धा मन विरघळून जातं, अगदी बर्फ विरघळतो तसा. आणि मग काही नाही, मग थोडासा जोक मी तिच्या बरोबर केला आणि मग तिला जे काही बोलायचं होतं ते तिला माझ्या कानात बोलायचं होतं, कारण मी व्हिडिओ ऑन केलेला आणि तिला असं वाटलं की मी जर काही बोलले आणि जर व्हिडिओ बघणाऱ्यांना जर ते कळलं तर ते मला काय म्हणतील. पण मी तिला हेच गोष्ट सांगितलं की परी बघ, तू चुकली म्हणून मम्मा तुला ओरडलेली आहे, त्यामुळे जग काय म्हणतं ह्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही, कारण का जग तू चांगलं केलं तरी तुला वाईटच म्हणणार आहे आणि वाईट केलं तर त्याच्याहून वाईट बोलणार आहे. पण तू चुकलेली आणि डिसिप्लिन म्हणून मम्मा तुला ओरडली आहे, आणि तू जर ती चूक सुधारली तर मम्मा तुला प्रेमाने जवळसुद्धा घेणार आहे. त्यामुळे विचार करताना फक्त स्वतःचा विचार करायचा की आपण आपल्या ज्या काही सवयी आहेत त्याच्या पैकी कोणत्या सवयी आपण अंगाला लावून घेत आहोत आणि कोणत्या सवयी आपण अंगाला नाही लावून घेतल्या पाहिजे. आपला आजचा दिवस उद्यापेक्षा उद्या कसा यशस्वी होईल ह्याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे, नाही की लोक आपल्याला काय म्हणतील. त्यामुळे तुझी मम्मा नेहमी तुझ्यासोबत असणार आहे. तू जिथे तिथे चुकेल तिथे तिथे ती तुला रेक्टिफाय करेल, तुला सांगेल, तुला करेक्ट करेल. फक्त तू मम्माचं ऐक, बस एवढंच. मम्माकडून एक छान मेसेज तुला जाणार आहे. आणि ती सुद्धा माझं ऐकते. तिला ओरडल्यानंतर मी एवढं सुद्धा विचारते की परी तुला मम्मा का ओरडली, मग त्याच्यावरती सांगते की मम्मा तू माझ्या चांगल्यासाठी ओरडली, पण थोडं तरी मला वाईट वाटतं आणि रडू येतं, बट इट्स ओके. आणि मग असं बोलून आम्ही पुन्हा एकमेकींबरोबर छान असा टाईम स्पेंड करतो. आज आम्हाला कॉफी घ्यायला, म्हणजे मला कॉफी घ्यायला थोडासा उशीर झाला आणि परीला दूध द्यायला सुद्धा उशीर झाला, कारण का मला देवीची पोथी वाचायची होती आणि ती वाचणं सगळ्यात अगोदर इम्पॉर्टंट होतं, कारण का मग एकदा तो गॅप आला की मग कंटाळा येतो पुढे काही करायला, कारण का कामही करायचं असतं आणि मग खूप कन्फ्यूज व्हायला होतं. म्हणून मग मी सलगच देवीची पोथीसुद्धा वाचली आणि मग थोडंसं उशिरा आम्ही कॉफी टाईम एन्जॉय केला, परीने तिचा मिल्क टाईम एन्जॉय केला आणि त्याचबरोबर आम्ही छान असं बिस्किट आणि थोडासा स्नॅक्ससुद्धा खाल्लेला आहे. कॉफी पिऊन झाल्यानंतर आता जायचं आहे मला जेवणाच्या तयारीला, पण परीने मला रिक्वेस्ट केली की मम्मा प्लीज माझ्याबरोबर थोडंसं खेळ, म्हणून तिला मी माझा वेळ दिलेला आहे थोडासा, जेणेकरून तीसुद्धा बोर होणार नाही आणि छान मस्तपैकी ती खेळेल माझ्याबरोबर. म्हणून मग आम्ही ठरवलं की चला आपण पासिंग द बॉल हा गेम खेळूयात आणि आम्ही छान असा तो गेम एन्जॉय केलेला आहे. मुलांबरोबर आपण सुद्धा थोडंसं खेळलं पाहिजे, कारण परीच्या बाबतीमध्ये मोस्टली मी परीला शिकवलं आहे की तू तुझ्यामध्येच खेळायचं जेव्हा तू घरामध्ये असते, आणि तिला मी खालीसुद्धा घेऊन जात असते थोड्याशा नवीन मुलांमध्ये मिक्स व्हायला, जेणेकरून तिलासुद्धा अशा सगळ्या वातावरणाची ओळख निर्माण होईल. तसं तर फ्रेंड्स तिचे भरपूर आहेत, स्कूल फ्रेंड तर भरपूर आहेत, त्यामुळे स्कूलमध्ये ती खूप इंटरॅक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह असते, तिचं इंटरॅक्शन खूप छान असतं. आणि जेव्हा ती बाहेरसुद्धा कोणाबरोबर खेळते तेव्हा खूप छान इंटरॅक्शन ती करते. पण घरात असते तेव्हा मी तिच्याबरोबर खेळत असते, कारण का शेवटी ती सुद्धा खूप छोटी आहे आणि तिलासुद्धा 24 तास घरामध्ये बसणं म्हणजे थोडंसं तर बोर होणारच. त्यामुळे मग ती मला रिक्वेस्ट केली आणि तिची रिक्वेस्ट मी ॲक्सेप्ट केली आणि मग तिच्याबरोबर छान असा टाईम मी स्पेंड केला, खूप छान मज्जा केली आणि ती खूप छान खेळली माझ्यासोबत. म्हणजे तिने हा विचार नाही केला की अरे ही तर माझी मम्मा आहे, ती माझ्याबरोबर तिची फ्रेंड
म्हणूनच खेळत होती आणि आम्ही खूप छान मज्जा केली हा गेम खेळताना. त्यामुळे तिलासुद्धा काहीतरी ॲडिशनल केल्यासारखं वाटलं पूर्ण दिवसामध्ये. आणि हा खेळ खेळत असताना तिचं होतं की आता बाबा आल्यानंतर मी बाबांसोबत सुद्धा हा गेम खेळणार आहे. आय सेड ओके. आणि मग त्यानंतर मी आता तिला म्हणाली की चल मी आता जेवणाला लागते, त्यामुळे तू तुझा दुसरा गेम कंटिन्यू कर आणि मस्त तुझा टाईम स्पेंड कर, मी आहेच किचनमध्ये. तर ती म्हणाली मम्मा अजून एक रिक्वेस्ट, आपण प्लीज काय म्हणतात फुल्ली गोळा. आता मी मराठी मीडियममधून शिकलेली आहे, त्यामुळे आमच्या वेळेस फुल्ली गोळा म्हणायचे ह्या गोळ्याला म्हणते ह्या गेमला. पण तिच्या वर्डमध्ये आय थिंक ती काय म्हणाली मला 0 अँड क्रॉस और एक्स और 0 समथिंग असं काहीतरी ती म्हणाली मला ह्या गेमचं नाव. आता ते काय आहे आजकालच्या जनरेशनमध्ये हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्ही ऐकलं असेल तुमच्या मुलांच्या तोंडून तर. आणि मग इथे आम्ही गेम खेळायला चालू केलं आणि मला ते तिला जिंकून द्यायचं होतं, म्हणून मी स्वतःहून हरली. कारण का मला तिच्या जिंकण्याचा आनंद जास्त इम्पॉर्टंट होता, तिच्यावरचं ते हसू. आणि जेव्हा ती जिंकली तेव्हा तिला खूप आनंद झाला. आणि अजून एक आई म्हणून मला काय वाटणार आहे, माझी मुलगी नेहमी जिंकावी आणि तिने खूप पुढे जावं असंच आई म्हणून मला सतत वाटणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही दोघीसुद्धा प्रयत्न करणार आहोत. ती जिथे चुकेल तिथे आई म्हणून ओरडण्याचा पूर्ण हक्क मला आहे आणि मुलगी म्हणून ते ऐकून घेणं हे तिचं कर्तव्य आहे, तरच ती आयुष्यात छान अशी पुढे जाऊ शकते. मग मस्त असा तिने गेम खेळला आणि तिला खूप छान वाटलं. मग अजून तिची डिमांड वाढली की मम्मा प्लीज आपण अजून खेळू, मम्मा आपण अजून खेळू. मग मी म्हटलं की परी बघ मला आता जायचं आहे जेवण बनवायला आणि इथे तू रॉंग काढलेला आहे, तर जेव्हा तुला फुल्ली गोळा खेळायचा असतो त्याच्यामध्ये फक्त 3 रो असतात. मग ती म्हणाली मम्मा नो वरीज, तू ते जे काही आहे ते करेक्ट कर. आय सेड ओके. आणि मग फायनली मी आता जेवणाला लागलेली आहे. तर जेवणामध्ये सगळ्यात अगोदर मेन्यू डिसायडेड होता, त्यामुळे बटाटे उकडायला टाकलेले मी. पण बटाटे उकडण्या अगोदर ते छान असे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर मी ते कापून घेणार आहे आणि मग ते मी उकडायला ठेवणार आहे. शक्यतो बटाटे मी कुकरमध्ये नाही उकडत, कारण कुकरमध्ये जर बटाटे उकडले तर ते खूप जास्त प्रमाणात शिजतात आणि मग भाजीचा खूप जास्त असा गिचका होतो, असं म्हणायला काही हरकत नाही. खूप स्मॅशी होते भाजी आणि मग ती मला नाही आवडत. म्हणून मी शक्यतो प्रेफर करत असते की गॅसवरच बटाटे उकडायला ठेवणं, जेणेकरून ते उकडले तरीसुद्धा ते असे कडक राहतात. आणि मग छान बटाटे उकडायला ठेवले. त्याचबरोबर डोक्यामध्ये चालू होतं की कोणती डाळ बनवायची, मसूरची बनवायची, तुरीची बनवायची, मुगाची बनवायची. पण मग मला कलेक्ट झालं डोक्यामध्ये की त्या दिवशी मी सगळं ग्रोसरी आयटम त्या कंटेनर्समध्ये जेव्हा भरून ठेवलं तेव्हा मसूरची डाळ खूप ॲडिशनल होती आणि ती ठेवायला मला जागा नव्हती. म्हणून म्हटलं की मसूरची डाळ एका पिशवीमध्ये मी बांधून ठेवली होती आणि मला ती संपवायची आहे, त्यामुळे ती मला 3दा ते 4दा सुद्धा करावी लागेल, तेव्हाच ती संपेल. जी ॲडिशनल मसूर डाळ होती ती. म्हणून मग डिसाईड केलं की भात आणि मसूरची डाळ आपण बनवूयात. बटाटे तर उकडायला मी ठेवलेलेच आहे. आणि मग काही नाही, मग मी थोडंसं जे दुपारचे भांडे घासले होते ते मी आधी ट्रॉलीमध्ये अरेंज करून घेत आहे, म्हणजे मला मोकळा ओटा मिळेल आणि जेवण करायला सुद्धा खूप इझी जाईल. कारण का ऑलरेडी माझं किचन ओटा खूप छोटा आहे आणि जर आजूबाजूला जर काही मी ठेवलं तर तो पूर्ण ऑक्युपाईड होऊन जातो. आणि ह्या साईडला जे तुम्ही बघत आहात की जे डायनिंग साठी जे मार्बल दिलेलं आहे आणि मध्ये आम्हाला काच दिलेली आहे, म्हणजे विंडो दिलेली आहे. जर तुम्हाला किचन बंद ठेवायचं असेल तर ती विंडो तुम्ही क्लोज करू शकता. तर ती विंडो माझ्याकडे सतत बंदच असते, शक्यतो मी ती ओपन नाही करत. त्यामुळे मला ह्या पोर्शनचा जास्त यूज नाही करता येत. ॲक्च्युली तो त्याच्यासाठीच दिलेला आहे की आपण ॲडिशनल गोष्टी जसं की कटिंग असो किंवा मग पीठ मळायचं असेल तर आपण ह्या प्लॅटफॉर्मवर करू शकतो. पण मी ती काच लावून घेते, त्याच्यामुळे मला मग ह्या साईडला जाऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असो तर मी आता इथे तांदूळ आणि डाळ मापाने घेत आहे आणि मग ती घेऊन झाल्यानंतर मी आता ती स्वच्छ 4 ते 5 पाण्याने
धुवून घेणार आहे जोपर्यंत त्याची पावडर निघत नाही. आणि मग ॲज युजल प्रमाणे जेवढं त्याचं प्रमाण आहे तेवढं पाणी मला घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि पाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे फिल्टर आहे. माझ्याकडे खाली कोणतंही स्टोरेज नाही आहे, त्यामुळे फिल्टरमधलंच पाणी मला यूज करावं लागतं जसं आवश्यक आहे तसं. आणि आता खूप इझी झालं आहे, खूप सवय झाली आहे, कारण गेले 1.5 वर्ष मी हेच फिल्टरमधलं पाणी जेवणामध्ये सुद्धा यूज करते जसं मला गरजेचं असतं तसं. आणि मग तेवढं प्रमाणामध्ये पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भातामध्ये शिजवताना मी नेहमी मीठ टाकत असते, त्यामुळे मग मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आणि मला सुद्धा खूप प्रचंड तहान लागली होती, म्हणून मी थोडंसं 1 ग्लास पाणी पिलं. आणि मग आता मी कुकर लावणार आहे. आणि मग कुकर लावून झाल्यानंतर मग विचार करते आहे की पुढे आता काय करायचं, कारण मला पीठसुद्धा मळायचं आहे. त्याच्यानंतर मला भाजीच्या फोडणीसाठी सुद्धा तयारी करून ठेवायची आहे, मला डाळीच्या फोडणीची सुद्धा तयारी करायची आहे. आणि असं सगळं काम आहे, तर कोणतं काम सगळ्यात अगोदर करायचा हा विचार मनामध्ये चालू आहे. पण त्या अगोदर पटकन कुकर लावून घेते. ॲक्च्युली माझ्या कुकरचं वरचं हँडलसुद्धा तुटलं आहे, तर ते सुद्धा मला रिपेरिंगला द्यायचं आहे. बघू कधी वेळ मिळतो. आणि त्याचबरोबर माझी छोटीशी चिमुकलीसुद्धा आलेली आहे किचनमध्ये, जे तिला अजिबात करमत नाही, मम्माशिवाय 5 मिनिटसुद्धा करमत नाही. आणि मग तिला आता काहीतरी खायचं होतं, आणि म्हणून मम्माला रिक्वेस्ट करत होती की मला खायचं आहे, मग मला थोडासा TV पण बघायला दे ना. मी आज दिवसभर TV नाही बघितला, कारण मगाशी ती TV बघत होती जेव्हा मी पूजा करत होती, पण तेव्हासुद्धा मी तिला तो बंद करायला सांगितला. आणि मग आज दिवसभरात खरंच तिने TV नाही बघितला, म्हणून रिक्वेस्ट करत होती की TV बघायचा आहे. तर म्हटलं की आधी तू सगळं आवर, मगच मी तुला TV बघायला देणार. सगळं व्यवस्थित आवरायचं आणि ठेवून द्यायचं, जिथून घेतलं तिथे. स्लेट कुठे आहे? वेअर इज स्लेट? ठेव मग. ओ मुद्दाम पडलीस ना. नीट ते बघ, ते पाऊच त्याच्या खाली जातंय. बस पाऊच ठेवते दोन्ही, पिंक आणि कलरिंग बॉक्स ठेव. ते फोनिक्सचं बुक कुठून घेतलेलं ते तिथे ठेव जागच्या जागी. आणि ठेवायचं म्हणून नाही, व्यवस्थित ठेवायच्या सगळ्या गोष्टी. काय सांगितलंय तुला मी? सगळ्या गोष्टी व्यवस्थित. उगाच ठेवायचं म्हणून नाही ठेवायचंय. फोनिक्स बुक कुठून घेतलं? ते ब्लॉक्स कोण भरून ठेवणारे? पडले ब सगळे क्रेयॉन्स. लवकर उचल उचल लवकर. म्हणून तुला सांगते नीट ठेव, उगाच ठेवायचं म्हणून नाही ठेवायचंय. लवकर उचल. ठेवले का व्यवस्थित? व्हॉट आय सेड. लवकर ठेव व्यवस्थित. ती डिश आहे ती बेसिन मध्ये टाक धुवायला. आता इथे माझा कुकर सुद्धा लावून झालेला आहे, शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे, आणि बटाटे सुद्धा उकडत आहे. पण पीठ मळते म्हणजे माझ्या पुऱ्या सुद्धा होतील, कारण का आज माझ्याकडे जेवणाचा बेत आहे. आम्रखंड, पुरी, बटाट्याची भाजी, वरण आणि भात आणि पापड. सो असा हा बेत आहे आणि तो आपण करणार आहोत. सो लेट स्टार्ट केलेच आहे ऑलरेडी मी, पण होत आहे हळूहळू. तोपर्यंत वैभव सुद्धा येईल. परीची इथे मस्ती चाललेली आहे आणि आता ती सगळं ठेवते जागच्या जागी वस्तू सांगितल्याप्रमाणे. सो ते एक आहे की ऐकते तरी ॲटलिस्ट, हो की नाही? चल डू इट फास्ट. व्यवस्थित ठेव म्हणजे ते पडणार नाही. आधी ते पाठीमागचे ट्रान्सपरंट पाऊच आहे ना ते काढ बाहेर, आणि मग फोनिक्सचं बुक ठेव त्याच्यावर. त्याच्यानंतर स्लेट ठेव आणि मग त्याच्यावर हे क्रेयॉन्सचा बॉक्स ठेव. उठ लवकर. तर इथे मी आता कणिक मळायला चालू केलेली आहे. सगळ्यात अगोदर मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे, त्यानंतर मी कणिक घेतलेलं आहे. मी गव्हाचं कणिक हे माझ्या खूप वर्षांपासून असलेल्या चक्कीवाल्या काकांकडूनच घेते आहे, जे की खूप लांब आहे, पण मला त्यांचं पीठ हातात आल्याशिवाय
पीठ मळल्यासारखं सुद्धा वाटत नाही आणि चपातीसुद्धा खाल्ल्यासारखी वाटत नाही. त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या काकांकडूनच पीठ घेणं प्रेफर करते. आणि मग माझी चार्जिंग संपली होती मोबाईलची आणि इथे माझं सगळं जेवण रेडी झालं. आता मी नैवेद्य दाखवणार आहे बाप्पाला. जसं तुम्ही बघितलं की बटाट्याची भाजी, आम्रखंड, वरण भात, पुरी, पापड आणि मसुराची डाळ. सो असा जेवणाचा बेत माझा झालेला आहे. तर मी सगळ्यात अगोदर नैवेद्य काढून दाखवला. आता मी तो बाप्पाला छान असा दाखवते. सगळ्यात अगोदर मी पाण्याचा ग्लास नेऊन ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी छान असं मंडल काढलेलं आहे ज्याच्यावर मी नैवेद्याचं ताट ठेवणार आहे आणि मग बाप्पाला छान असा नैवेद्य अर्पण करणार आहे. बाप्पाला तो नैवेद्य खूप आवडेल अशी मी आशा करते, कारण पटापट केलेला आहे नैवेद्य. आणि मग त्यानंतर वैभवला सुद्धा जेवायला दिलेला आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर पाणी आणि त्याच्या जेवणाचं ताट मी त्याला नेऊन ठेवत आहे. ॲक्च्युली परी आणि वैभव थोडा वेळ बाहेर खेळायला गेले होते, पण आता त्यांना मी बोलावणार आहे की चला जेवायला, की जेवण रेडी आहे. परी चल चल जेवायला चल. आता जेवून घे. आणि मग थोडीशी ॲक्टिंग केली आम्ही रुसाईची, पण काही नाही, छान अशी बटाट्याची भाजी खाल्ली, आम्रखंड खाल्लं तर आमचा राग गेला. पण तरीसुद्धा बाबांना थोडंसं आम्ही चिडवत होतो, पण बाबा म्हणले आणि बाबांनी आम्हाला पाहिजे ते केलं. सो आम्ही हॅप्पी आहोत आता. परीने केलेला सगळा पसारा पुन्हा एकदा आवरून घेतलेला आहे मी आता. आणि पुन्हा एकदा रात्री झोपण्याच्या अगोदर मी घर क्लीन करत असते, व्यवस्थित झाडू मारून सगळे काने कोपरे. म्हणजे सकाळी जेव्हा आपण उठतो आणि घरात बसतो तेव्हा खूप प्रसन्न वाटतं, कारण थोडासा केरकचरा जरी जमिनीवर असला तरी सुद्धा अरे असं वाटतं अरे किती डर्टीनेस आहे, आणि मग ते प्रसन्न नाही वाटत. म्हणून मी रोज रात्री झोपताना केरकचरा हा काढत असते. तुम्ही जर माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी टीप दिली होती तुम्हाला एक, की रात्रीचा रिसेट म्हणजे आपण रात्रीच कितीही कंटाळा आला तरी आवरण्याचा प्रयत्न नक्की करा, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तो स्ट्रेस येणार नाही, अरे किती पसारा आहे आणि आता आपल्याला आवरायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर छान असा तुमचा टाईम एन्जॉय करू शकता. तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे, तुम्ही शांत बसून ते पिऊ शकता. आणि जर पसारा असेल तर ते गरम पाणी पिण्याची सुद्धा इच्छा नसते. मग असं होतं अरे नाही, आधी आपण झाडू मारूयात आणि मग आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूयात. तसं तर आपण सकाळी करतोच, पण अदरवाईज सकाळी उठल्या उठल्या कोणीच असं फ्रेश नसतं. सो मग थोडंसं रात्रीच आपण घर क्लीन करून ठेवलं तर सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. आणि तुम्हीसुद्धा ही सवय तुमच्या अंगाला नक्की लावा. तुम्हाला खूप बदल सुद्धा दिसेल, खूप फ्रेश सुद्धा वाटेल. नवीन थोडासा कंटाळा येईल, पण एकदा सवय लागली की मग ती छान अशी अंगी वळण बसते आणि मग ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मग मी बाहेरचा सुद्धा दिवा घरामध्ये आणून ठेवला, बाहेरच्या लाईटी बंद केल्या. आणि आता सगळ्यात शेवटचं काम जे माझं आहे ते म्हणजे आपली जी काही भांडी असतात जेवणाची ती मला क्लीन करायची आहेत. तसं माझ्याकडे मावशी येतात भांड्यासाठी दुसऱ्या दिवशी, पण त्या मला सांगतात सुद्धा की तू ठेवत जा भांडी, मी धुवून घेत जाईल, धुवून ठेवत जा, मी घासत जाईल. पण माझं असं असतं की नको, रात्रीचे भांडे रात्रीच क्लीन झाले पाहिजे, म्हणून भांडे सुद्धा क्लीन झालेले आहेत. आता उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मेथी पाणी प्यायचं असतं, म्हणून रोज रात्री मी 2 ग्लासमध्ये मेथीचे दाणे टाकते, 1 चमचा, एक वैभवसाठी आणि एक माझ्यासाठी. सो आता हे ओव्हरनाईट मी ठेवणार आहे सोक व्हायला आणि सकाळी हाच ग्लास उचलून पाणी आपण पिणार आहोत. आता रात्री झोपताना आपण गरम पाणी पिणार आहोत आणि ओला कचरा जो काही आहे तो आपण बाहेर ठेवून घेऊयात, म्हणजे उद्या जे क्लिनिंगला येतील ते घेऊन जातील. त्याचबरोबर आता आपलं सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि बघितलं तुम्ही क्लिनिंग झाल्यानंतर किचन किती छान वाटतं, किती फ्रेश वाटतं. म्हणजे रात्रीची झोप किती शांत लागू शकते आपल्याला. म्हणून क्लिनिंग इज मस्ट. सो ते न कंटाळा करता करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. आणि ह्या मॅडमला नाईट ड्रेस चेंज करायचा होता आणि तो मीच करावा अशी तिची अपेक्षा होती. तर असा एकंदरीत दिवस आजचा माझा गेला.
छान गेला. सकाळी सुद्धा आम्ही छान अशी साबुदाण्याची खिचडी खाल्ली, जी मला खूप खायची इच्छा होती आणि ते तुम्हाला माझ्या मिनी व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. सगळं आवरून झाल्यानंतर मी माझं थोडंसं स्किन केअर रुटीन केलं. काही नाही, फेसवॉशने छान असा चेहरा धुतला, छान असा तो वाईप केला. त्याच्यानंतर मी त्याच्यावर मस्त असं मॉइश्चरायझर अप्लाय केलं. म्हणजे थोडंसं थंडीचे दिवस आहेत त्यामुळे स्किन खूप रफ होते, म्हणून मॉइश्चरायझर तर लावलंच पाहिजे थंडीमध्ये. तुम्ही सुद्धा लावा. मी सुद्धा लावलेला आहे. छान असा थोडासा मसाज केलेला आहे आणि खूप फ्रेश वाटलेला आहे. आणि असं सगळं करून आजचा दिवस खूप थोडासा हेक्टिक गेला. पण असा हेक्टिक डे तर प्रत्येक गृहिणीसाठी आणि वर्किंग वुमनसाठी हेक्टिकच असतो. पण गोष्टींचं नियोजन योग्य प्रकारे केलं तर तो हेक्टिकनेस आपल्याला त्रास नाही वाटत आणि इझिली गोष्टी होऊन जातात. सगळं झाल्यानंतर बाप्पाची माफी मागायची, स्वामींची माफी मागायची, जे मी दररोज करत असते. की दिवसभरात माझ्या हातून कोणाचं मन दुखलं असेल, माझ्या हातून जर काही चुकीचं घडलं असेल तर मला क्षमा करा स्वामी, अशी प्रार्थना मी करत असते स्वामींकडे. आणि आजचा दिवस तुम्ही मला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप ऋणी आभार. आणि उद्याचाही दिवस असाच छान आनंदाने जगायला मिळो, शिकायला मिळो आणि असाच यशस्वी दिवस आमच्या आयुष्यात कायम येऊ, ही तुमच्याकडे प्रार्थना. अशी प्रार्थना करून मी रोज रात्री झोपत असते, म्हणून मला शांत झोपसुद्धा लागते. कारण आपण केलेल्या चुकांची कबुली जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा कदाचित मला असं वाटतं की आपल्याकडून जर कळत नकळत एखादं कर्म वाईट घडलं तर ते आपल्याला त्याची शिक्षा कमी देतो, म्हणून कबुली देणं हे केव्हाही चांगलंच. आणि असं करून मी छान असं गरम पाण्याचा ग्लास घेतलेला आहे. मी आता बसलेली आहे शांत 10 मिनटं, कोणाशीही बोलणार नाही आणि मग मी झोपणार. चला, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.